विद्यार्थी मित्रांनो, आज एक प्रयोगाशी संदर्भात एक छोटासा प्रश्न आपण बघणार आहोत. एक वाक्य आहे, मी गाय बांधली. या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता आपल्याला माहितीये बांधणारा मी म्हणजे मी झाला कर्ता, काय बांधली गाय कर्म आणि बांधली ही झाली क्रियापद. मग आपण नेहमी म्हणतो की कर्त्याला प्रत्यय नसल्यास सरळ तो कर्तरी प्रयोग असतो. मग इथं कर्त्याला कुठल्याच विभक्तीचा प्रत्यय नाही, मग आपण घाईने कर्तरी प्रयोग करतो. परंतु नाही, जेव्हा तुम्हाला सर्वनाम रूपी कर्ता आलेला असतो तेव्हा तुम्ही त्याचा विभक्ती किंवा त्याचा प्रयोग सांगत असताना तुम्ही त्या वाक्यात एक नाम रूपी कर्ता निवडायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं राम घेतो, मग मी एक हेच वाक्य लिहितो. मी ऐवजी सर्वनाम रूपी कर्त्याऐवजी आपण नाम रूपी कर्ता घेतला. मग आपण म्हटलं राम गाय बांधली. सांगा बरं, वाक्य बरोबर वाटतं का? राम गाय बांधली नाही, तर काय येईल? रामने गाय बांधली. काय वाक्य येईल अचूक? रामने गाय बांधली. मग आता आपण जेव्हा सर्वनाम रूपी कर्त्याच्या जागी नाम रूपी कर्ता घेतला त्यावेळेला त्याला विभक्ती प्रत्यय लावावाच लागला. मग कर्त्याला प्रत्यय आणि कर्माला नाही, तो कर्मणी प्रयोग झाला. हा कर्मणी झाला म्हणून हा सुद्धा कर्मणी होईल. म्हणून सर्वनाम रूपी कर्ता आल्यानंतर जर आपल्याला प्रयोग ओळखा सांगितलं असेल तर सर्वनाम रूपी कर्त्याला पहिले नाम रूपी कर्त्यात रूपांतर करून मग त्याचा प्रयोग सांगायचा असतो. मग आता ह्या वाक्याचा प्रयोग आला कर्मणी प्रयोग, म्हणून वरील वाक्याचा प्रयोग सुद्धा काय होईल? कर्मणी प्रयोग. म्हणून सर्वनाम रूपी कर्ता आल्यास त्याला नाम रूपी कर्त्यात रूपांतर करून प्रयोग सांगायचा असतो, डायरेक्ट उत्तर द्यायचं नाही.